नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी टमाटरची शेवभाजी कमी वेळात घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध होणारी अशी टमाटर शेवभाजी, जी पोळीसोबत आणि भाकरीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. त्याच्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट केलेला आहे, जाड टमाटर कट केलेलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि टमाटर कोथिंबीर आपल्याला हे प्युरी करून घ्यायची मिक्सरला. आता इथे एका कढईमध्ये मी 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. झटपट होणारी अशी भाजी आहे. कोणतेही पाहुणे आले तरी तुम्ही पटकन 15 मिनिटात ही भाजी बनवू शकता. जिरे टाकलेलं आहे मी इथे. आता आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत. अद्रक आणि लसूण चांगलं त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण कांदा टाकणार आहोत त्याच्यामध्ये. कांद्याला पण आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचं आहे, गुलाबी रंग येईपर्यंत. आता आपण याच्यामध्ये टमाटरची प्युरी ॲड करणार आहोत. आता हिला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी. अगदी 15 मिनिटात तयार होते. हे बघा, आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत 1.5 चम्मच, हळद पावडर अर्धा चम्मच, धनापूड 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच. आता आपल्याला ह्या मसाल्याला पण चांगलं परतवून घ्यायचं आहे 1-2 मिनिटासाठी. चवीनुसार मीठ. आपला मसाला तयार झालेला आहे इथे. हे बघा, त्याला तेल सुटले. मी ते गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आणखी त्याला 1-2 मिनटं होऊ द्या. आता याच्यावरती बघा तेल सुटलेलं आहे. आपल्याला ते जाड कट केलेले टमाटर टाकून घ्यायचे आहेत. याला पण आपल्याला 2 मिनिटासाठी होऊ द्यायचं चांगलं नरम. आता मी याच्यात अर्धा ग्लास गरम पाणी टाकणार आहे. इथे आपली भाजी तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा.